प्रायोजक है डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापुर। लोकप्रधानमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजपासून बरोबर 2.5 महिन्यांपूर्वी इराण अमेरिका इस्रायलचं युद्ध सुरू झालेलं होतं आणि आपल्याला जे भारतावरती संकट आलेलं होतं ते गॅस सिलेंडरचं आलेलं होतं। कारण आपण भारतातला जो पेट्रोल इंधन जे काही कच्चं तेल लागतं आहे ते आपण आखाती देशातून म्हणजे गल्फ कंट्रीतून मागवतो। जास्त करून जो आपल्याला आयात होतं गॅस आणि तेल तो होर्मुझ या खाडीमधून येतं आहे, म्हणजे इराणमधून येतं आहे। 2.5 महिन्यांपूर्वी आपल्याला राहुल गांधीकडून सांगण्यात आलेलं होतं की पुढच्या काही दिवसांमध्ये भारतावरती त्याचं मोठं संकट येणार आहे, इंधन दरवाढ आणि त्याच्यामुळं महागाई वाढणार असल्याचं संकेत त्यांनी दिलेलं होतं। परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या ज्या काही राज्यातल्या जे निवडणुका झालेत त्या ठिकाणी त्यांनी वारंवार सांगितलेलं होतं की कुठल्याही प्रकारची दरवाढ इंधनाची होणार नाही, फक्त गॅसची दरवाढ झालेली असं त्यांनी सांगितलेलं होतं। मात्र आज सकाळी 3 रुपये पेट्रोल आणि 3 रुपये 11 पैसे हा डिझेलचा दर वाढवण्यात आलेला आहे। त्या पार्श्वभूमीवरती आपण या सोलापूरच्या 7 रस्ता येथील महानगरपालिकेच्या पेट्रोल पंपावरती आलेलो आहोत आणि लोकांना काय वाटतं 3 रुपये पेट्रोल दरवाढ झाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी जिथं आम्ही आलेलो आहोत जाणून घेऊया लोकांच्या प्रतिक्रिया नेमकं काय आहेत। पेट्रोलचे दरवाढ झालेली आजपासून 3 रुपये पेट्रोल वाढले, आत्ता तुम्ही पेट्रोल भरलंय, काय वाटतं तुम्हाला ही दरवाढ योग्य आहे का? कारण आखाती देशात युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्चे तेलाच्या किमती वाढले म्हणून पेट्रोल वाढवलेत असं सांगायचं। पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे गाड्या कमी वापरा, पेट्रोलचे देशावरती संकट आहे त्या संदर्भामध्ये चालू आहे आणि आम्ही देखील आता 4 व्हीलर सोडून आता 2 व्हीलरवरती आम्ही येतोय। अच्छा, म्हणजे 4 चाकी वापरायचे त्याच्याऐवजी आता हे पण वापरलो आणि सायकलही वापरतो आम्ही सकाळी। मला एक सांगा, मग ही दरवाढ योग्य वाटते का? 3 रुपयाची दरवाढ झाली, आता देशावरती संकटच आहे ना, त्याच्यामुळं आता देशाचं ह्याच्या दृष्टीनं आता आपल्याला योग्यच आहे, तसं काय नाही आहे। याच्यामुळं महागाईचा दर सुद्धा वाढल्याचं, 8च्या वर गेल्याचं महागाईचा दर जो आहे 8.20च्या पेक्षा जास्त झालं यंदा एप्रिल महिन्याचं। महागाई सुद्धा त्याला कारण भरपूर आहेत ना, त्याला कारण म्हणून देशाच्या समोरचे जे संकट आहे आपण पत्रकार म्हणून आपल्याला माहिती आहे भरपूर संकट आहेत त्या संदर्भामध्ये चाललेलं आहे। ठीक, पेट्रोलचा दर आज अचानक रात्रीपासून मध्यरात्रीपासून वाढवण्यात आलेलं आहे, 3 रुपये दर वाढलाय, काय सांगाल? पेट्रोल भरले तुम्ही, पूर्वी किती पेट्रोल लागत होतं आणि आता कसं करताय? म्हणजे एकंदरीत 104 रुपयाप्रमाणे होतं, आता हे दरवाढीची कल्पना नाही। 3 रुपयानं वाढले, आता तुम्ही पाहिलं नसेल पेट्रोल 3 रुपये वाढले, डिझेल 3 रुपये 11 पैशाची वाढ करण्यात आलेली आहे। ते काय जागतिक परिस्थितीनुसार युद्धाच्या पार्श्वभूमीवर वाढवलं, त्याला आपला हात नाही ना। त्यामुळे सरकार पेट्रोलची बचत, इंधनाची बचत सुद्धा करायला पंतप्रधानांनी सांगितलेलं आवाहन केले। तुम्हाला काय वाटतं कशी म्हणजे त्याला तुम्ही एकंदरीत पाहता त्या गोष्टीकडे? नाही, ते आव्हान खरंच आहे। आमच्या आयुष्यात जे दैनंदिन जीवनात पाहण्याचा प्रयत्न करू, जवळपासचे कामं जे आहेत ते चालत जाऊ, अजून सायकल किंवा चालतच शक्यतो लांबच्या कामाला गाडीवर करू। काय जॉब काय करता का? कंपनी वगैरे? शिक्षक आहेत, मग शिक्षकांना शाळा कॉलेज किंवा हे जे काही लांब असत आहे कसं करणार, नियोजन कसं? तिथं तर करावंच लागेल ना, तिथं उपाय नाही, जवळपासचे कामं आपण चालत जाऊन करू शकतो। म्हणजे एकंदरीत दरवाढ योग्य वाटते आहे, आपल्या हातात काहीच नाही ना। ताई, आता तुम्ही पेट्रोल भरलेलं आहे, पेट्रोलचा दर आजपासून 3 रुपये वाढलाय, तुम्हाला कसं वाटतं पेट्रोल भरताना? म्हणजे दरवाढ झाली आहे, काय योग्य वाटतंय का? नंतर खायचं काय, करायचं काय? गॅसचं बिल वाढलं, कसं करणार? गरीब लोक कसं खाणार, गरजू लोक कसं खाणार आपलं? आणि आता गॅस तुम्ही स्वयंपाकांसाठी जे वापरताय ते वेळेवर मिळतं का तुम्हाला? मागच्या 2-3 महिन्यात किती दिवस लागतं मिळायला? 30 दिवस वेटिंगला आहे, वेटिंग 15 आणि नंतर नंबर लावल्यावर किती दिवसांनी येतं टाकी? 15 दिवसांनी 15 दिवस लागतात। 15 दिवस लागतात। काय एकंदरीत या परिस्थितीचं योग्य जर नियोजन केलं असतं तर अशी परिस्थिती आली नसते असं वाटतंय का? हो, वाटतं की वेळेत काय तर निर्णय घ्यावा आहे सरकारने असं आम्हाला वाटतं। अच्छा, आणि मग हे दरवाढचं काय? पेट्रोलचे 3 रुपयाची दरवाढ झाली, 3 रुपयांनी दरवाढ जे केले, मग आता लोकांनी गाडी वापरायची कसं करायचं? आपण या प्रत्येक गोष्टीने विचार करणं गरजेचं आहे। सरकार इलेक्ट्रिक गाडीकडे देश जात आहे, पंतप्रधान मोदींनी आवाहन केलंय पेट्रोलची इंधनाची बचत करा। इलेक्ट्रिक गाडी असं म्हणतात, इलेक्ट्रिक गाडी आता ह्या उष्णतामुळे कधी स्फोट होण्याची शक्यता असते, स्फोट झाला तर लोकांच्या जीवाशी घातक आहे ते। पेट्रोल कसं आपण कुठेही यूज करू शकतो, कुठेही जाऊ शकतो, भरू शकतो।
आहे की इलेक्ट्रिक गाडी असं आम्हाला वाटतं. पेट्रोलची दरवाढ झालेली आहे 3 रुपये, काय म्हणणं आहे तुमचं? आता सर्वांचंच होणार आहे, आपलं एकट्याचंच काय. हां, आता ते सरकार आहे ते करणारच ना काम देणं. त्याचं काम सरकार करणारच. त्याला कच्चे तेल महाग मिळाले की इकडे पेट्रोल वाढतंय, मग त्याचं नुकसान फायदा आपल्याला होणार, नुकसान होणार का फायदा होणार? फायदा बी होते, कधी कधी नुकसान बी होते. त्याला काय फायदा काय होतंय दरवाढीचा? मग आता काहीतरी गडबड असेल तर एस टीला जावं म्हणजे ते तिकडे पैसे घालावंच लागतंय ना. हां. मग तीच पैसे इथं 2 रुपये गाडीला घालायचं, हां. चालतंय म्हणजे. मग? गॅसची दरवाढ सुद्धा झालेली आहे, व्यावसायिक सिलेंडर हजार रुपयानं वाढवलं जात आहे. त्यांनी 5,000 जरी केला मोदी हां, तरी गॅस घेतल्याशिवाय आणि त्याला मत दिल्याशिवाय आम्ही राहत नाही. आम्ही कट्टर RSS वाले आहोत. ओके ओके. बघा, पेट्रोल तुम्ही गाडीत आत्ता भरलं आहे, 3 रुपये पेट्रोल आजपासून महाग झालं आहे, डिझेल 3 रुपये 11 पैसे महाग झालं आहे. महागाई वाढते असं एक नुकताच जो संशोधन झालं त्याच्यात भारतीय महागाईचा दर सुद्धा वाढलाय, काय सांगाल? हे आता तसं म्हणाल तर आपल्या देशाची काही चूक नाही. हां, या देशातल्या युद्धाच्या झळा या आपल्या फक्त भारताला नाही तर प्रत्येक देशाला या झळा सोसाव्या लागतात. नाही, प्रत्येक देशाला जळा नाही, फक्त आशिया खंडातील आशिया खंडाला, ह्या भागात, आहे, ह्या- कारण आपण तेल आयात करतो सगळ्यात जास्त. बरोबर. पण हे फक्त आपल्या देशानेच त्याचं जबाबदार नाही, जनता तर हां. सगळेच जण जबाबदार आहेत. बरं. या दोघांच्या युद्धामध्ये आपल्याला त्रास होतोय. मग दोघांच्या युद्धाच्या वेळेला भारतातील काही लोक खुश होत होते की बरं झालं इराणमध्ये युद्ध आहे चालू आहे. आपण जरी सरकार चालवत असतो तरी आपण हेच केलं असतं. हां, कुठलंही सरकार आलं तर जे संकट येतं त्याला झेलावंच लागणार. बरोबर. हे सरकार ते सरकार असं काही हां. नाही. जे संकट येणार आहे ते प्रत्येक एकजुटीने सामना केला पाहिजे. बरं. मला सरकारवर कुठलेही आक्षेप नाही. हां. फक्त जे आपल्यावर संकट आले हं. त्याला तोंड देणं हे सगळ्यांचं कर्तव्य. थोडी बचत करायला पाहिजे. सोनं खरेदी करू नका म्हणतात सरकार. बरोबर आहे. हां. पैसा डॉलरच्या तुलनेत आपला पैसा जास्त जातो डॉलरच्या बाहेर देशात बाहेर जातोय. हां. ते काय गरजू वस्तू नाही. सोनं ते गरजू. घातलंच पाहिजे असं काय आहे का? हां. अन्न वस्त्र निवारा हे पण झालं लग्नात वगैरे सोनं मागतात करतात. मागतात ते आता मोठ्या लोकांच्या गोष्टी आहेत. अर्ध्या तोळ्यावरही लग्न होत हां. आहे. 50 तोळे घेणाऱ्याची संख्येसाठी आहे. हां, तर एवढं सोनं घ्यायची काही गरजच नाही ना आपण. बरं मला सांगा, मग पंतप्रधानांनी आज सोनं घेऊ नका म्हणले. आज सोनं 1,60,000 रुपये तोळा सुरू आहे समजा. हां, तुम्ही 2 वर्ष सोनं खरेदी केलंच नाही, तुमच्या घरी मुलगा किंवा मुलगी आहे, अर्धा तोळा तरी सोनं लग्नाला घ्यावं लागणार आहे. मग 1 वर्षानंतर जर 3 लाख रुपये सोनं झालं तर हे हौशीची- मग हे फरक रक्कम आपल्याला द्यावंच लागणार आहे. हौसेची फक्त वस्तू कुणाला बसणार? तुम्हाला आपल्याला बसताय? बसणार आहे. बरोबर का आहे. सरकारने पण द्यायला पाहिजे असं वाटतं? सरकार नाही, आपल्या सगळ्यांची गरज आहे. हां, हे फक्त एकट्या सरकारची आताच जबाबदारी म्हणलात नाही. की सोनं घ्यायची गरज नाही आता पण म्हणताय. लग्नापुरतं तात्पुरतं तेवढं मग आज- पण मर्यादा आहे पण कुठेतरी. आज घेतलं तर बरं राहिलं असतं ना. नाही पण मर्यादा आहे ना कुठेतरी. हां, त्यांचं काय म्हणणं आहे की जास्त का बाहेर पैसा नाही जायला हां. पाहिजे. नाही, तुम्ही असं सरकारला कधी विचारू शकता का नाही नाही की विचारू. आज आम्हाला 1.5 लाखाला पडतोय बाबा, 3 लाखाला झाल्यावर फरक रक्कम देणार का तुम्ही? तसं विचारू शकत नाही, कारण त्यांनी जनतेचा सर्वसामान्याचा पण विचार करूनच त्यांनी ते निर्बंध टाकले. हां, म्हणजे घेऊ आज नका सोनं आता. घ्यायचंच नाही, उद्या महाग झालं तर तुम्हाला गरज वाटेल तर घ्या, नसेल तर लग्न 2 रुपये हारावर पण होतंय लग्न. होतंय. जावई बापू लोक ऐकत नाही. पळून जाऊन लग्न करतात, त्यांनी काही सोनच घेतात का? हां. घेतात का? गॅस सिलेंडर वाढलंय काय म्हणतात? नाही त्याच्याबरोबर बरोबर आहे, ते गॅसची पण बचत करता येणार नाही. जेवढं लागतंय ना हां. ते तर वापरावंच लागणार आहे. सिलेंडर तर मिळतं का? लाईटवर पर्याय आहे आपल्याकडे, लाईटचं सोलरवर पर्याय. दर वाढतंय, सोलर पॅनल सोलरचे आहेत ना सध्या सोलरचं गव्हर्नमेंट. माहितीये का, सोलर पॅनल बसवल्यावर सुद्धा पैसे द्यावं लागलाय. नवीन निर्णय काढलाय महावितरणनं. ते काय अजून कल्पना नाही पूर्ण. बरं मला सांगा, सिलेंडरची टाकी नंबर लावल्यावर किती दिवसांनी येते तुमच्या? आता लावून 5-6 दिवस झाला, अजून मिळालं नाही. अजून आले नाही. अजून मग नाही. यावर काय सांगाल? नाही मिळालं पाहिजे. आता हे सर्वांचेच झाले ना हां, तसं. आपल्या एकट्याचा प्रश्न नाही. अच्छा, सगळ्यांनी जर एकजुटीने लढायची वेळ आहे, एकमेकाला नावं ठेवण्याची वेळ नाही. पेट्रोलची दरवाढ करण्यात आलेली आहे 3 रुपयानं. अचानकपणे दरवाढ करण्यात आली आहे. म्हणजे आधी माहिती होतं की दरवाढ होईल, परंतु सामान्य लोकांना त्रास आहे. हां, म्हणजे वाढ व्हायला नाही पाहिजे होतं. अच्छा. नाही पण एका बाजूला युद्ध आखाती देशात जे चालू आहे, अमेरिका इराण. तसं देशाचे पंतप्रधान म्हणतात की सोना खरेदी करू नका, हे खरेदी करू नका. आम्ही आपलं हे कशाने म्हणजे खरेदी न करण्याची वेळ आपल्या भारतावर आली आहे. हां, जिथे तिथं चालले पण इथं आपल्याला नाही तेल तर आपण आयात करतो ना, तिकडून मागवतो. सोनं सुद्धा तिकडूनच येत आहे. काटकसर करा असं म्हणायला पाहिजे. एवढं आदेश द्यानं म्हणलं सगळं सोनं लोक काय करायचं? डॉलरची तुलनेत रुपया घसरतोय. 95 पार झालेलं आहे एका डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया.
याकडे कसं बघता, म्हणजे 100च्या जवळपास जर गेला तर महागाई खूप वाढणार आहे. हो ना, वाढणारच नाही. हां, वाढू नये, आपण जरा काटकसर करावे, आपणही जपून बचत वापरावे, करावी. हां. बचत करावे. पेट्रोल जे जास्त आपण खर्च त्यावेळेला होत होतो त्या हिशोबाने आपण जरा काटकसरीने गाडी पण चालवावे, त्याचे आपण जरा आदेश पाहणं. पेट्रोल भरलाय आता तुम्ही, किती लिटर पेट्रोल भरलंय? 100 रुपयाचं भरलंय. आणि कमी आलं पेट्रोल तुम्हाला आता 100 रुपयामध्ये, कारण 3 रुपयाची दरवाढ झाली आहे. माहिती आहे का आज वाढ झाल्याचं? माहीत नव्हतं तुम्हाला? 100 रुपये बरोबर घातले. ते घालता तो बरोबर. 3 रुपयाची दरवाढ झाली आहे, काय म्हणणं आहे तुमचं? पेट्रोलची वाढ झाली. हां, 3 रुपये वाढले आजपासून. थोडं कमी आलं तुम्हाला आता पेट्रोल? कमी आलं. हां काय सगळं वाढीच लागले काय. हां, योग्य वाटतं का हे पेट्रोल दरवाढ? नाही. काय करता तुम्ही काम? हां, बिल्डिंगचे काम, कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आहात. मग दरवाढसुद्धा होते, घरातलं स्वयंपाकाचं गॅस वाढलं आहे, हॉटेलचं व्यावसायिक गॅस वाढलं आहे. काय सांगणं आहे तुमचं? युद्ध चालू आहे मुळे ते त्यामुळे चाललंय सगळं. युद्ध चालू असल्यामुळे म्हणजे वाढ योग्य असं वाटतंय तुम्हाला? योग्य म्हणजे आता सध्या सगळं व्यवस्थित चाललंय की. हां, मोदी सरकार दरवाढीमुळं फटका बसणार नाही का तुम्हाला? हां, फटका बसणार नाही असं वाटतं? सरकार चांगलं काम करावं. चांगलं काम करतायत. यस, PM मोदी मोदी चांगलं काम करतायत. नंबर. ठीक. लोकांच्या काही पेट्रोल वाढच्या आणि डिझेल दरवाढच्या आणि गॅस संदर्भातले जे प्रतिक्रिया होते ते आपण जाणून घेतलेलं आहोत. एकंदरीत लोकांचं संमिश्र प्रतिसाद आहे. काही लोक म्हणतात की पेट्रोलची दरवाढ ही अनिवार्य होती, कारण आपल्याला कच्चं तेल महाग मिळतंय. भारत सरकारवरती जे आलेलं संकट आहे किंवा भारतावरती जे संकट आलेलं आहे ते आपण एकजुटीनं लढा द्यायला पाहिजे, असं काही लोकांचं मत आहे. तर दुसऱ्या बाजूला पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे जो महागाईचा फटका बसणार आहे त्यावर सुद्धा प्रतिक्रिया देण्यात आलेल्या आहेत की याच्यामुळं सर्वसामान्य लोकांना जो अडचण निर्माण होणार आहे त्यासाठी सरकारनं कुठेतरी लक्ष देणं गरजेचं असल्याचं देखील प्रतिक्रिया उमटत आहेत. जहूर सय्यदचा इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. स्वागत है आपका डॉक्टर असदुल्ला खान स्कूल में, जहां बच्चों को मिलता है एजुकेशन और ओवरऑल पर्सनालिटी डेवलपमेंट का परफेक्ट कॉम्बिनेशन। हमारा CBSE बेस्ड करिकुलम हर बच्चे की एकेडमिक और पर्सनल ग्रोथ को ध्यान में रखते हुए डिजाइन किया गया है। डॉक्टर असदुल्ला खान स्कूल का 10 एकड़ का स्प्रॉलिंग कैंपस सोलापुर का सबसे बड़ा स्कूल कैंपस है, जो स्टूडेंट्स को बेस्ट लर्निंग और एक्स्ट्रा करिकुलर फैसिलिटीज प्रोवाइड करता है। हम बच्चों के लिए स्टेट ऑफ द आर्ट फैसिलिटीज ऑफर करते हैं। एडवेंचर फील्ड प्ले पार्क, फुल्ली इक्विप्ड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जिसमें फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट और एथलेटिक्स गेम्स शामिल है। स्टूडेंट्स की मेंटल और फिजिकल ग्रोथ के लिए इंडोर स्पोर्ट्स अरीना, मार्शल आर्ट्स और सेल्फ डिफेंस सेशंस भी दिए जाते हैं ताकि उनमें कॉन्फिडेंस और स्ट्रेंथ डेवलप हो। हमारी इंग्लिश लैंग्वेज लैब स्टूडेंट्स को कम्युनिकेशन स्किल्स और फ्लुएंसी इनहेंस करने का एक परफेक्ट प्लेटफॉर्म देती है। डॉक्टर असदुल्ला खान राइफल शूटिंग रेंज एंड अकेडमी जैसे यूनिक एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज भी हमारे स्कूल का एक स्पेशल हाईलाइट है, जो स्टूडेंट्स में फोकस और डिसिप्लिन डेवलप करते हैं। डिजिटल और स्पेशियस क्लासरूम्स के साथ हम इंश्योर करते हैं कि बच्चों को एक मॉडर्न और कंफर्टेबल लर्निंग एनवायरनमेंट मिले। 100+ वाइब्रेंट एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज और बड़े इवेंट्स जैसे एनुअल फेस्टिवल, स्पोर्ट्स मीट, फूडिस्तान और भी कई एक्साइटिंग प्रोग्राम्स के साथ हम ये इंश्योर करते हैं कि स्टूडेंट्स हमेशा एक्टिव, हेल्दी और फुल्ली इंगेज्ड रहे। सेफ्टी हमारी टॉप प्रायोरिटी है। 24/7 CCTV सर्विलेंस के साथ हम इंश्योर करते हैं कि आपका बच्चा एक सेफ और सिक्योर एनवायरनमेंट में रहे। हमारे वेल क्वालिफाइड और एक्सपीरियंस टीचर्स स्टूडेंट्स को इंटरैक्टिव और इंगेजिंग तरीके से पढ़ाते हैं ताकि स्टूडेंट्स की क्यूरियोसिटी और क्रिएटिविटी बढ़े और उनका ओवरऑल डेवलपमेंट हो। एडमिशंस ओपन, आज ही एनरोल करें और अपने बच्चों को एक वर्ल्ड क्लास एजुकेशन का एडवांटेज दीजिए।